एक संघ आणि ठाणे पट्ट्यातील कोलशेत गावातील हा संघ आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या अंतर्गत खेळणारे हे दोन्ही संघ अप्रतिम नियोजन आयोजन आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खेळलेले 23 संघ उपस्थिती आहे या सामन्याला 16 संघांची खरोखरच धन्यवाद देतो आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेला। मित्रांनो एक कुटुंब एकत्र राहू शकत नाही मित्रांनो, मी नेहमी सांगतो मतभेद जरूर असावे, मतभेद जरूर असावे, विरोध हा विरोधाला झालाच पाहिजे, मतभेद असावे परंतु मनभेद नसावे, मतभेद असावे परंतु मनभेद नसावे। मतभेद आपण मिटवू शकतो मित्रांनो, पण मनातला जो भेद आहे तो कधीच मिटवू शकत नाही। चला एक सर जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, ऊन खूप तापलंय, पारा चढलाय। एक जबरदस्त असा सामना आमचे साथी भरत राऊत यांनी एक जबरदस्त असा तीर कमान खेचला होता आणि स्टंप उद्ध्वस्त केल्या होत्या। सामन्याला सुरुवात होते प्रकाश आणि मोहन। एक जबरदस्त सामना चालला, चांगला पटावले चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू 2 धावा घेत आहे, 2 धावेने संघाची धाव संख्या उघडली जाते कोलशेत या संघाची। एक जबरदस्त असे खेळाडू दोन्ही संघाचे, जबरदस्त मॅच। नंदू पाटील यांना खरोखरच धन्यवाद द्यायला पाहिजे, खूप मेहनत घेतली। पप्पू म्हात्रे, नंदू पाटील, किशोर पाटील, एक्सर बी, दीपक म्हात्रे, कैलास म्हात्रे आणि चंद्रकांत पाटील यांनी खूप मेहनत घेतली मित्रांनो। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जबरदस्त असं आयोजन नियोजन आपण आज जे बघतोय, मांडव सजलेला आहे, आपण वराडी म्हणून आलेलो आहोत इकडे, पण त्यामागचे जे कार्य आहे या 5 माणसाचं नंदू पाटील आणि पप्पू म्हात्रे यांचं खरोखरच उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागेल। एकसर नगरी सर्वांचं स्वागत करतोय, मॅचच्या दिशेने वळतोय, कोलशेत संघ बॅटिंग करतोय। भोयर यांचा पुढचा चेंडू, चेंडू फिरून मारलेला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते, 1 धाव घेतलेले आहे आणि 2 धावा झालेल्या आहेत। जबरदस्त रनिंग बिटवीन म्हणावे लागले, 2 धावा झाले, 2 धावेने संघाची धाव संख्या होती ती 4। पंचांकडे अपील या ठिकाणी केली जात आहे। किशोर पाटील जो अपील केली होती, आत्मविश्वास दाखवला होता, त्या अपील मध्ये मात्र पंचांकडील तितक्याच पारखी नजरेचे आहेत। लक्षात ठेवा, नजर आहे, भरपूर वर्ष पंच म्हणून अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पंचगिरी केलेली आहे। अजय केणे आहेत आणि नक्कीच योग्य निर्णय दिला जाईल। प्रल्हाद पाटील आणि अजय केणे असे 2 पंच आपण या सामन्याच्या दरम्यान पाहतो। नॉट आउटचा इशारा पंचांकडून दिला जातोय। कोलशेत मास्टर्स फुल ऑफ लाईनचा चेंडू कव्हरच्या दिशेने हा खेळून काढतोय। फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी प्रकाश पाटील। या जोडीनं जर या मैदानावरचा जर विक्रम तुम्हाला जर ऐकायचा असेल तर एक्सर बी आणि एक्सर ए याने जी स्पर्धा ऑर्गनाइज केली होती 2019चा ते काळ होता, ते वर्ष होतं आणि नक्कीच अजूनही मला आठवते आज जी परिस्थिती आहे कोलशेत संघाची ती त्यावेळेस देखील होती। त्यावेळेस देखील बरेचसे खेळाडू कोलशेत संघाचे कमी होते, जगदीश गरज साहेबांना आठवण करून देतो मी, आणि त्यावेळेस देखील कमी खेळाडू असताना या जोडीनं जवळपास महत्वपूर्ण खेळी केली आणि जवळ मेगा फायनल पर्यंत कोलशेत संघाला नेला। मात्र फायनल मधून मेगा पराभूत झाला कोलशेत संघ, मात्र फायनल पर्यंत या दोघांच्या खेळीच्या जोरावर कोलशेत संघ पोहोचला होता 2019 मध्ये याच मैदानावर।
महेशजी मांगेला साहेब अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार रजा घेत आहेत, तर थँक्यू सर, आपण इथे आलात. मात्र व्यासपीठावर आपण पाहतायत उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळते कृष्णाजी भोईर साहेब आहेत. अध्यक्ष आपण पाहतायत त्या ठिकाणी कमलेशजी मात्रे साहेब, सहसचिव कैलासजी मात्रे साहेब पाहायला मिळत आहेत. सॉफ्ट हँड ड्राईव्ह केला. या ठिकाणी पूर्णतः कल्पना आहे. मोहन घरत एका साईडला आपली विकेट सांभाळण्याचा प्रयत्न करतो. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच तिथे काम फिट झालं असतं, कारण प्रकाश पाटील बाद होऊ शकला असता. यावेळेस या 3 धावा इथे पळून काढले जात आहेत. फलकावर धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 9. अतिशय उत्तम दर्जाचं समालोचन आपण पाहिलं दिनेश पाटील, ज्यानं खास करून आपल्या समाजाविषयी लोकांपर्यंत माहिती पुरवली. मात्र मित्रांनो पहा, मार्च महिना सुरू आहे. मी मैदानाच्या आतमध्ये होतो आणि त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने माहिती पडलं की मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हर उभं राहणं, 4 ओव्हर उभं राहणं ही खायची गोष्ट नाही आहे. कारण भरपूर त्रास त्या ठिकाणी होत होता. कारण समालोचक म्हणून मी अनेक वर्ष समालोचन करतोय, क्रिकेट म्हणून या मैदानात उतरलो होतोय. मात्र खऱ्या अर्थानं खरोखरच ऊन कसे सहन करतात मित्रांनो तुम्ही. अबाव 45, अबाव 50, अबाव 55 चे प्लेयर आहेत. जर आपण कमलाकर भोईरकडे पाहिलं तर अबाव 60चा हा खेळाडू आहे. आणि जवळजवळ विचार केला आपण तर नक्कीच जर आपण टेम्परेचर चेक केलं तर 38 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर नक्कीच असेल. आणि अशा तापमानामध्ये आपण मास्टर्स क्रिकेट खेळतोय, आश्चर्याची बाब आहे. त्या कारणाचं मंडळ काय विचार करतोय की आपल्या ज्या स्पर्धा आहेत ते मे महिन्यापर्यंत जाऊ नये. हाच एक मंडळाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आता ही परिस्थिती आहे तर आपल्याला अजून एप्रिल महिना काढायचा आहे, त्यानंतर मे महिना काढायचा आहे. लक्षात, पण मे पर्यंत आपल्याला पोहोचायचंच नाहीये. आणि जर हा प्रयत्न जर सक्सेस झाला तर नक्कीच सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. कारण मे महिन्यात मास्टर्स क्रिकेट खेळणं कमलेश सर खूप कठीण आहे, खूपच कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि महाबळेश्वरला म्हणतात खरोखर काही मित्र, मी असं म्हणत नाहीये, मात्र काही कांच्या ज्या स्पर्धा राहिल्या त्यांनी स्पर्धा नाही केल्या तरी चालतील. ते सर्व पैसे एकत्र करा आणि कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाऊन येऊ. खरं असं मला वाटलं, मी मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलो तर मला असं वाटलं की ज्यांच्या स्पर्धा बाकी आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र पैसे जमा करा, आपण पाचगणीला जाऊया, थंड हवेच्या ठिकाणी मस्त 2-3 दिवस राहू आणि येऊया त्या पैशात. खूप त्रास झाला मित्रांनो. धावसंख्या आपण पाहतोय तब्बल धावा फलकावर लागलेल्या आहेत ते 11. आपण सावलीमध्ये बसतोय, आपल्याला मजा येते क्रिकेट पाहण्याची. मात्र खऱ्या अर्थाने मास्टर्स काय करतायत मैदानाच्या आतमध्ये खरं जाणवलं मी. शेवटपर्यंत नजर ठेवली, चेंडू पाहिला. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेला. चेंडूला मात्र दिशा दिली मिड विकेटच्या दिशेनं. मात्र गुणवत्ता आहे. किशोर पाटील काय करतोय? किशोर पाटील विकेटच्या मागे आहे. किशोरला देखील पूर्ण कल्पना आहे. या जोडीच्या माध्यमातून अनेक विक्रम मास्टर्स क्रिकेटमध्ये झालेले आहेत. या जोडीला फोडणं खूप गरजेचं आहे. आणि ही जर जोडी आपण फोडू शकलो तर नक्कीच मी काही काळानंतर म्हणायचं गेलं तर कोलचे संघ नियंत्रणामध्ये येऊ शकतोय. आणि महत्वपूर्ण विकेट कोणाला केंद्रित केले तर मी तर म्हणेल मोहन घरत. मोहन घरत ही विकेट केंद्रित केली असेल एक्सर ए संघानं. मात्र ज्या विकेटला जास्त भाव दिला जातोय ती विकेट मी म्हणेल मोहन घरतची आहे. मात्र भाव खाऊन जाईल कदाचित प्रकाश पाटील देखील. यावेळेस प्रॉमिसिंग म्हणता येणार नाही. या बॅटच्या व्यवस्थित पट्ट्याचा चेंडू येत नाहीये. एसटीच्या मागे किशोर पाटील का आहेत? कारण एसटीच्या मागचे जे इशारे आहेत ते गोलंदाजासाठी खूप महत्वाचे असतात. जयेंद्र ठाकूर नेहमी एसटीच्या मागे या खेळाडूला आपण का पाहतोय? अनुभव आहे, अनेक वर्ष 30 ते 40 वर्ष क्रिकेट मित्रांनो ज्यावेळेस आपण खेळतोय एसटीच्या मागे आपण यष्टी रक्षण करतोय त्यावेळेस समोरचा फलंदाज क्रीजवर कोणता खेळतोय आणि आपल्याला गोलंदाजाला काय इशारे करायचे आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. मोठा फटका, चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दमदार शानदार प्रकाशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. दर्या भरला फेसाने वतला. पांडू संघ नक्कीच खुश असेल. आज पांडू संघाचा दर्या देखील भरला आणि फेस देखील आला. कारण पांडू संघ रिकाम्यात आणि घरी जाणार नाहीये. त्या कारणास्तव पांडू संघ भरपूर खुश आहे.
18 धावा फलकावर येत आहेत. याचप्रमाणे कामगिरी पांडू संघाने कुठे केली होती हे देखील मी तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. मोठा फटका पुन्हा एकदा बिग हिट मारण्याचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी कमलाकर भोईरा आहेत. पहा इथे मिसफील्ड कमलाकर भोईरांकडून. चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. अँगडीचे पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिल्या होत्या कमलाकर भोईरांच्या 11 धावा खर्च केल्या होत्या. मात्र यावेळेस देखील आपण पाहतोय तर राकेश पाटील 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च करतोय. संघ तब्बल पोहोचतोय 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अखुड टप्प्याचा चेंडू लॉफ करतोय. पहिल्या स्लाइड दिली होती, त्यानंतर चेंडूला मात्र लॉफ केला. काउकवर रिझन मध्ये कमलाकर भोईर चेंडूला फील्ड करतायत. फेक पर्यंत 2 धावा. प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. एक कौतुक करेल मी कोलशे त्या संघाचं, कारण एकही चेंडू डॉट नाहीये. हे दुसरा चेंडू फक्त डॉट राकेशचा. त्यानंतर मात्र पाहिला आपण तर पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू डॉट, षटकार, चौकार आणि 2 धावा. जबरदस्त आक्रमक पवित्र धारण करतोय प्रकाश पाटील, कारण मोहन आपण पाहतोय संत डोक्याने खेळतोय, तर इथे मात्र प्रकाश मात्र थोडस अग्रेसिव्ह खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू मात्र निर्धाव. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत एक कोलशेत मास्टर्स संघाच्या, त्या म्हणजेच 24 धावा. येऊया एक छोटासा डीजे ब्रेक, पुन्हा येऊया या मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर आठवण झाली, पांडू संघ याचप्रमाणे कुठे कारनामा केला होता तर 8वा ते गुजरातचं मैदान, दमनची स्पर्धा, आणि त्यावेळेस देखील कमी खेळाडू घेऊन पांडू संघ उतरला होता त्या दमनच्या स्पर्धेमध्ये, आणि तिथे मला देखील खेळण्याची संधी प्राप्त झाली होती. मी गोलंदाजी देखील केली होती कोलशेतच्या अगेन्स्ट, आणि त्यावेळेस आम्ही कोलशेत संघाला दुसऱ्या फेरीतून पराभूत केलं होतं, आणि जवळजवळ 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ते दमनच्या स्पर्धेमधून आम्ही आणलं होतं. आणि त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं की लंगडे घोडे गेलेले आहेत, मात्र याच लंगड्या घोड्यांनी खरी कामगिरी करून दाखवली होती ती गुजरातमध्ये. आणि यावेळेस देखील आपण पाहतो पांडूचे बरेचसे खेळाडू जे रेग्युलर खेळाडू आहेत, रेग्युलर गोलंदाज आहेत, ते कमी आहेत, मात्र दमदार कामगिरी आजच्या दिवसामध्ये. रमाकांत त्या पहिला चेंडू ऑफ साइडला यावेळेस लॉफ करतोय मोहन. घरात 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रकाश करतोय, परत पाठवतोय मोहन. डायरेक्ट हिट होतोय. काय या हिटनं काम फिट केलं? यस, या हिटनं मात्र काम फिट केलं प्रकाश पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. अरे आगरी दादा नाच, कोली दादा नाच, आईचा गाणी वाजताय झटका. आगरी डान्स, आगरी डान्स, आगरी डान्स, आगरी डान्स, कोली डान्स, कोली डान्स, कोली डान्स. आगरी दादा नाच, कोली दादा नाच, आईचा गाणी वाजताय झटका. अंगड दिगा नाच, वाकडा तिकडा नाच. तर प्रकाश पाटील बाद होतोय. आगरी दादा नाच, कोली दादा नाच. आगरी दादा नाचेल आणि कोली दादा देखील नाचेल, मात्र ज्यावेळेस मेगा फायनलचा सामना सुरू होईल त्यावेळेस नक्की डान्स देखील पाहायला मिळतील. मात्र बरीच या ठिकाणी व्यक्ती आहेत ज्या खास करून एन्जॉयमेंट करतात, त्यांच्यासाठी देखील एक डायलॉग आहे. आता तो नंतर मारतोय. सध्या धावसंख्येकडे वळतोय आपण. धावा येत आहेत त्या म्हणजे 25. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 25 धावा फलकावर लागतायत. चार षटकांचा हा सामना आहे, लक्षात ठेवा. रमाकांत त्या यशस्वी गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे नेहमी पाहिलं जातं एक्सर ए या संघामध्ये. सुरेख सुरेख चेंडू. इथे मात्र काय निर्णय देईल पंच? यस, इथे चेंडू डेट केला जातोय. पंच मात्र चेंडू डेट करतायत. कदाचित क्रीज मध्ये होता तो म्हणजेच मेघनाथ. चेंडू वाईड आहे, चेंडू खराब आहे, मात्र काय निर्णय पंचाने दिला तर डेड बॉल आहे.
तर पुन्हा एकदा मेघनाथला रिटर्न यावं लागेल, सॉरी विजयला रिटर्न यावं लागेल क्रीज मध्ये. फक्त ही धाव गृहीत धरली जाणार नाहीये, मात्र चेंडू जो वाईट आहे ती एक अतिरिक्त धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. वाईटचा इशारा पंचांकडून आला होता. धावसंख्या 26 धावा पाहतोय आपण फलकावर. एका साईडला मोहन घरत यांना स्ट्राईक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, तर किशोर मात्र बुद्धिमत्तेचा क्रिकेट त्या ठिकाणी दाखवतोय. फुलअपलेनचा चेंडू अपील मैदानाच्या आतमध्ये केली जाते. शतरक्षक डीप मध्ये आहे, तो येईपर्यंत मात्र पंचांना इथे बाद केलेला आहे पायचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद, विजय मात्र या ठिकाणी परततोय डगआउटच्या दिशेनं. थोड्याच दिवसामध्ये मित्रांनो शिमगा येत आहे आणि शिमग्या जो पारंपरिक 15 दिवस अगोदर सुरू होतोय तो शिमगा सुरू झालेला आहे. आणि होळ्या देखील अनेक ठिकाणी लावल्या जात आहेत आणि खास करून मुर्द्याचे कैलास मात्रे साहेब बसलेले आहेत त्या ठिकाणी. केसरीनाथ वैर साहेब देखील बसलेले आहेत. तळेआळी होळी मी पाहतोय स्टेटसला, त्यानंतर राम मंदिरची होळी देखील मी स्टेटसला पाहतोय. तर होळी आता सुरू झालेली आहे, शिमगा सुरू झालेला आहे आणि त्या शिमग्याचं गाणं डीजेनं तुमच्यापर्यंत पोहोचवलं. तर मित्रांनो एक डायलॉग आपल्यासाठी. मैं शराब नहीं पीता, मैं शराब नहीं पीता, लेकिन शराबी दोस्त साथ में रखता हूँ. मैं शराब नहीं पीता लेकिन शराबी दोस्त साथ में रखता हूँ, क्योंकि शराबी दोस्त गिलास तोड़ते हैं, किसी का दिल नहीं तोड़ते. तर भरपूर लोक इथे एन्जॉयमेंट करतायत, त्यांच्यासाठी हा एक छोटासा डायलॉग तुमच्याकडून दिला जातोय. धावसंख्या आहे ती 26. यावेळेस फिरून खेळतोय, बॉडीला रोल करून चेंडूला मात्र फाईनच्या दिशेने खेळून काढतोय. 2 शतरक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र 2 शतरक्षकांच्या डोक्याला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार होतोय. चौकार. थँक्यू. धावसंख्या 30 आहे. यावेळेस काही अतिरिक्त धावा मिळतील का? हा बोनस असेल तो म्हणजे कोलशेद या संघाला. म्हणायचं गेलं तर खाया पिया कुछ नाही, गिलास तोडा 12 यावेळेस वाईटचा चेंडू प्लस मिळतील या 3 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी रमाकांत तात्याकडून आपण पाहत होतोय. काय त्याने वेग अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला का? या कारणास्तव मात्र तात्या हा दिशा भरकडतोय. म्हणजे बोरिवलीला येणारी गाडी थेट मात्र अंधेरीला निघून जाते असं म्हणू शकू आपण. प्लेसमेंट, फक्त प्लेसमेंट. सिंगल कन्वर्ट करतोय मोहन घरात, यांना संधी दिली जात आहे या ठिकाणी स्ट्राईकची. संघ 1 पुढे वाटचाल करते. संघ तब्बल पोहोचतोय 34 या धावसंख्येवर. एका साईडला कोलशेत तर एका साईडला आपण पाहतोय एक्सर एचा हा संघ. मात्र कोणता संघ विजयी होईल आणि तो धडक देईल पाणजू या संघाला सेमीफायनल मध्ये. चौतीस धावा. स्ट्राइक एंड वर
मोहन घरात फॉल टॉच चेंडू ऑन साइडला लॉफ करतो मिड विकेटच्या दिशेला थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. जय पाटील त्या ठिकाणी आहेत आणि जवळपास दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा चेंडू फील्ड केला. फेक येईपर्यंत शांत रीतीने या 2 धावा पूर्ण केल्या मोहन घरातनं. सुरुवातीपासून आपण पाहतोय तर आपली एक बाजू सावरून हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि एक चांगली पारी आपल्या संघासाठी देतोय. समोरच्या खेळाडूला आपण पाहतो तर लॉफ करताना पाहिलं होतं. इथे मात्र मोहन देखील आक्रमक पवित्र धारण करतोय कारण षटक क्रमांक मित्रांनो 3रं हे सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आतापर्यंत आपण पाहतोय. 5 चेंडू टाकून झालेले आहेत या 3ऱ्या षटकातील. यावेळेस सुरेख स्क्वेकरचा फटका, 1 धाव आणि इथे मात्र नॉट आउटचा इशारा. 3 षटक पूर्ण, फळकावर धावा लावतोय कोळशे संघ. त्या म्हणजे 37 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडू मध्ये किती अतिरिक्त धावा या काढल्या जातील. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर फक्त एका संघानं खास करून टार्गेट चेस केलं होतं. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये बरीचशी टार्गेट अशी होती जी चेस झाली नव्हती आणि यावेळेस आपण जर चित्र पाहिलं तर आज चित्र तेच दिसते. फक्त पांडू संघाविषयी म्हणायचं गेलं तर पांडू संघाने फक्त पहिला सामना चेस केला. त्यानंतर मात्र कोणताही सामना जर आपण पाहिला तर धावा चेस झाल्या नाहीयेत. धाव संख्या 37, शेवटचे 6 चेंडू. महत्वपूर्ण गोलंदाज जय पाटील. क्या बात है, क्या बात है. बेस्ट वर्सेस बेस्ट. जितकी वर्ष मोहन क्रिकेट खेळलाय त्याहून अधिक वर्ष मी म्हणेल या खेळाडूने देखील क्रिकेट खेळलेला आहे. जुना आणि जाणता खेळाडू, भरपूर व्यावसायिक क्रिकेट खेळणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो जय पाटील आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज मोहन पाटील, मोहन घरत. यावेळेस बॅकफुटला येऊन प्रॉमिसिंग हा फटका पाहायला मिळतोय. सरळ उडून दिला डीप लॉंग ऑफच्या वरून. 6 धावेसाठी षटकार. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. उंची जास्त गाठतोय चेंडू, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. मात्र 2 धावा, 3 धावा या ठिकाणी काढल्या जात आहेत की नाही अजूनही चेंडू मिळत नाहीये. 3 धावा. क्या बात आहे. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडू हातामध्ये खेळवत राहिला जय पाटील आणि इथे मात्र बघता बघता मोहन मात्र व्यवस्थित सुखरूप क्रीज मध्ये पोहोचतोय. आतापर्यंत 9 धावा खर्च करतोय जय संघ. तब्बल पोहोचतोय कोलचत मास्टर 46 या धाव संख्येवर. 46 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. तहान नक्कीच लागणार आहे मित्रांनो कारण मोठ्या प्रमाणात ऊन आहे आणि त्यामुळे काल देखील आपण पाहिलं तर बराच वेळ जे आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाणी गेला होता त्यासाठी नक्कीच वाया गेला होता आणि आज देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळेल की पाणी देणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी म्हणतोय की जीवनामध्ये पाणी आणि वाणी ही 2 शब्द नेहमी जपून वापरावे माणसानं. पाणी माणसाचा जीव वाचवतोय तर वाणी ही माणसाची नाती वाचवतोय. त्या कारणास्तव या 2 शब्दांना खूप महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाणी नेला होता. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, मात्र जिथे खेळायचं होतं तिथे चेंडू खेळता येत नाहीये. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फाईन खेळायचं होतं, चेंडू स्क्वेअरच्या दिशेने जातोय. 2 धावेचा प्रयत्न आणि इथे गडीबाद, इथे मात्र गडीबाद. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल, विकासला परतावं लागेल. पंचांना मी विनंती करतोय प्रल्हाद पाटील की विकेट जी असेल ते आपण क्लिअर करावी. यस, थँक्यू. धावसंख्या 47. अजूनही 2 चेंडू हे शिल्लक आहेत या षटकातील.
एका साईडला पण मोहन घरातला पाहतोय, सलामीसाठी आला होता आणि जवळपास एक षटकाराच्या साहाय्यानं हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ 15 या धावसंख्येवर खेळतोय, 17 या धावसंख्येवर खेळतोय. 8 चेंडूचा सामना या खेळाडूने केलेला आहे. नॉन स्ट्रायकला मोहनला पाहतोय, स्ट्राईकला पण पाहतोय मेघनाथ घरत. या खेळाडूला पहिला चेंडू एबी कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, 360 डिग्री मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंच अजय केणी यांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 48. यावेळेसचा फक्त आपण पुलचा फटका पाहायला मिळतोय, सिंगल फक्त कन्वर्ट करतोय, स्ट्राईक देतोय तो मोहन घरतला. धावसंख्या 49 धावसंख्या आहे. या वेळेचा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर 50 धावा या एकसर संघासमोर टार्गेट ठेवलं जातं कोळशेत संघाकडून. 24 चेंडू 50 धावा, जवळजवळ विचार केला आपण तर 12.5च्या रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल आणि 12.5चा रन रेट मी तर म्हणेल एक मोठा रन रेट मानला जाईल. मात्र जी खेळी मगाशी आपण पाहिलं तर किशोर पाटीलने केली होती, ती खेळी पुन्हा एकदा करावी लागेल किशोर पाटील यांना, तर कुठे नक्कीच विजयी संपादन करू शकेल एक्सरेचा संघ. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. पुन्हा एकदा आम्ही दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि घेतोय एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा येतोय या मैदानाच्या आतमध्ये. मस्त लागला बॉल, मस्त लागला.
कारले डोंगराला माझी एकविरा आईचे कारले डोंगराला चला पंचांचा इशारा या ठिकाणी केला जातोय. ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. टार्गेट सेट केला आहे 50 धावा आणि या 50 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी. पहिला चेंडू ऑन द ड्राईव्ह खेळला गेला. चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव तितक्याच वेगानं काढली जात होती. शूट व्हायला होतं. कैलास मात्रेनं शूट होणं खूप गरजेचं होतं, मात्र कदाचित चेंडूकडे लक्ष नव्हतं, कॉलिंग नव्हती आणि या कारणास्तव मात्र पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो नंदू पाटील. पहिला धक्का एकसर ए या संघाला. नंदू परततोय डगआउटच्या दिशेनं. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय दिनेश. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं डाऊन द ग्राउंड चेंडूवर ड्राईव्ह केलं. चेंडू काउकवर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण प्रकाश कडून पाहायला मिळत आहे. 12.5 कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा सामना, 50 धावा तुम्हाला करायच्या आहेत. तर प्रति षटकामागे 12.5 म्हणजे 12.50 ही सरासरी समोर लक्षात ठेवावी लागेल आणि त्याच लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करणं खूप गरजेचं आहे एक्सर ए या संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं शफा लावून चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळून काढतोय. डीप कावकवरचा क्षेत्ररक्षक प्रकाश पाटील वेगानं पुढे तो. पुन्हा एकदा ही दुसरी धाव कदाचित धोकादायक ठरू शकली असती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. संघ तब्बल पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. मागच्या सामन्याचा देखील आपण विचार केला तर चांगल्या रन रेटनं एक्सर ए संघ खेळत होता. तब्बल आपण पाहिलं 10च्या करंट रन रेटनं एक्सर एचा संघ मागच्या सामन्यामध्ये देखील खेळत होता. पहिल्या चेंडूवर जरी गडी बाद झाला तरी मात्र शांत डोक्यानं क्रिकेट खेळताना दिनेश पाटील अँड कैलास मात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
या वेळेस हा बाउन्स झाला होता. डायरेक्ट हिट होईल का प्रयत्न केला होता त्या ठिकाणी हेमंत मात्रेनं. तर चांगलं बॅकअप त्या ठिकाणी दिलं होतं प्रकाश पाटीलनं. हा चेंडू आदळला गेला तो अंगावर. लेग बायचा इशारा पंच अजय केणी यांच्याकडून दिला जातोय. पहिलं षटक हेमंत मात्रे एक महत्वपूर्ण गोलंदाज जिने आतापर्यंत आपण पाहतोय मास्टर्स क्रिकेट करिअर जर हेमंतचा पाहिला तर जवळजवळ 4 ते 5 वेळा बेस्ट बॉलर हा किताब अनेक स्पर्धेमध्ये घेतलेला हा गोलंदाज आहे. मात्र कैलासला विसरता कामा नये. मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार कैलासनं देखील घेतले आहेत मास्टर्स क्रिकेटमध्ये. ऑन साइडला पुन्हा त्याच प्रकारे फटका पाहायला मिळतोय. थोडीशी मिसफील्ड आणि या मिसफील्डचा लगेचच फायदा. वेगाने या दोन धावा पूर्ण. सुसज्ज स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे एक्सर एचा हा संघ 7 धावा फलकावर. एक चांगली परिस्थिती एक चांगली स्थिती. बरेचसे प्रेक्षक जुडले गेलेले आहेत. जवळजवळ आपण विचार केला तर 197 क्रीडा प्रेक्षक जुडले गेलेले आहेत या स्पर्धेला. ऑन साइडला बॅट मधून फटका पाहायला मिळतो दिनेशच्या काव कव्हर रिझर्व मध्ये. यावेळेस आर्म ऍक्शन मात्र थ्रो केला जातोय. पहिलं षटक पूर्ण होते. फळकावर धावा 8. 12.5च्या सरासरीने खेळायचे आहेत 8 धावा. मी तरी म्हणेल एक चांगली स्थिती आहे. कारण हेमंत मात्रे एक महत्वपूर्ण गोलंदाज खास करून कोलशेत संघाचा आहे आणि हेमंतच्या अगेन्स्ट ही धावसंख्या चांगली आहे नो डाऊट. मी तर म्हणेल योग्य स्थिती पाहायला मिळते ती म्हणजे एक्सर ए संघाची. आता मात्र थोडस गणित बदलावं लागेल कारण जे समीकरण आपण पाहत होतो 1+1 2+1 हे जे समीकरण एक्सर ए संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता ते समीकरण थोडस बदली करावं लागेल. थोडस बदली का करावं लागेल कारण हा जो वेग आहे तो वेग एक्सर ए संघाला कुठेतरी मात्र बॅकफुटला घेऊन जाऊ शकेल. त्या कारणास्तव थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला चेंडू निर्धाव मेघनाथ घरत गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस पंच करतोय. पॉइंटच्या दिशेने शतरक्षक आहे. एक धाव या ठिकाणी अंकित केली जात आहे. संत सुरुवात. थोडस ही संत सुरुवात तर नक्कीच महागात पडू शकेल. कारण 50 धावा या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पुढे येऊन लॉफ करतोय. यावेळेस चेंडू मोहन गरजच्या डोक्याच्या वरून 6 धावेसाठी षटकार. थँक्यू. आमचे जेटीसी लाईव्ह चे प्रोप्रायटर मृणाल मात्रे यांचे मामा आहेत कैलास पाटील. कैलास मात्रे मात्र कैलाससाठी एक गिफ्ट आहे त्यांच्याकडून. ही क्लिप नक्कीच व्हायरल केली जाईल. हा जो षटकार जो मारला ती क्लिप नक्कीच एक वेगळ्या पद्धतीने व्हायरल केली जाईल असं म्हणतोय मृणाल. धावसंख्या आहे 15. यावेळेस नक्कीच एक थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो एक्सर संघाकडून. पुन्हा एकदा 20 स्टेप मध्ये स्टोक खेळतोय. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने वेगाने निघून येतोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जात आहे. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. इथे मात्र आपण पाहतोय थोडस अग्रेसिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या फटक्यावर येत आहेत. आता मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण एक्सर ए चा हा संघ. कारण 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. हसमुख पाटील कुठे असाल तर स्टेज पाशी या. हसमुख पाटील ऊन आहे आणि त्या कारणास्तव नक्कीच आपला अंगातील शहार
हे कमी होत असतं लक्षात ठेवा. आणि त्या कारणास आपल्याला क्रॅम्प वगैरे येत आहेत. त्यामुळे मी म्हणतोय प्रत्येक खेळाडूला की अशा तापमानामध्ये ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात त्यावेळेस एखादा फ्रूट आहार करा, केळं किंवा पाण्याच्या बाटलीचं सेवन करा. ग्लुकोन डी असेल तर ग्लुकोन डी घ्या, निंबू पाणी असेल तर निंबू पाणी घरून करून आणा. मी तर म्हणे प्रत्येक खेळाडूंना बॅग मध्ये ठेवावं दे. तर आता सध्या कंडिशन खूप खराब आहे. उष्मा जो आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि उष्म घात होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे आणि त्या कारणास्तव प्लीज काळजी घ्या मित्रांनो. धावसंख्या 17. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आउटसाइड लेग स्टंप. इथे मात्र बाय 1 गेट 1 फ्री मिळतील या 2 धावा. सध्या फ्रीचा जमाना आहे तर आम्ही का मागे राहू, आम्ही देखील फ्री धावा देऊ मेघनाथ करत. धावसंख्या 19. सुसज्ज स्थितीमध्ये आपण पाहतोय एक्सर ए या संघाला. यावेळेस सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2-2 शतरक्षक चेंडूला अडवण्यासाठी वेगाने पुढे धावत आहेत. मात्र चेंडू फील्ड होईपर्यंत 2 धावा आणि इथे मात्र काय या 3 धावा होतील का? डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केला जातोय आणि मात्र या 2 धावा या फटक्यावर नक्कीच मिळतील. संघ तब्बल पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. थँक्यू डीचे. कालच्या दिवसामध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर आर के मोरवा या संघानं वर्चस्व दाखवलं होतं. अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झालेला आहे आणि थोड्याच वेळात नक्कीच या मैदानावर देखील आर के मोरवा संघ दाखल होईल. मात्र आता ही स्थिती आपण थोडीशी पाहतोय तर नाजूक स्थिती आहे कारण चेंडू शिल्लक आहेत 13 आणि या 13 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 29 धावा. मात्र मागच्या सामन्याची खेळी किशोर पाटील यांची बहारदार खेळी 25 धावा. किशोर पाटीलला कुठल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये विचार जर केला आपण तर खास करून मित्रांनो मालवणी सारख्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध जवळपास चेंडू जर आपण पाहिले तर फक्त 12 चेंडू म्हणजे 12 चेंडू 25 धावा किशोरनं केल्या होत्या मागच्या सामन्यामध्ये मालवणीच्या अगेन्स्ट. इथे मात्र 13 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. ऑन साइडला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते. ही धाव होऊ शकली असती मात्र नाहीये. किशोर पाटील थांबवतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागतायत त्या म्हणजेच 22 धावा. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते 12. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 28 धावा. कोणीही कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. एक्सर ए आयोजित आगरी समाज सामाजिक संस्था मास्टर चषक 2022 चा हा रणसंग्राम. क्या क्या गाणं बजा रहा है तू? नक्की स्पर्धा कोणाची आहे? कारण मित्र आपण पब मध्ये नाही आहोत तर आपण आगरी समाजाच्या या भूमीवर आहोत. आगरी कोळ्यांच्या गावामध्ये आहोत. आपण एक्सरच्या
अगदी सुपुत्रांच्या भूमीवर खेळत आहोत. पाटील परिवार आणि मात्रे कुटुंबियांचं खूप मोठं योगदान आमच्या या स्पर्धेला हे मैदान उपलब्ध केलं आहे त्यांच्या माध्यमातून. तर आगरी भूमिपुत्र आहेत, आगरी भूमीवर आपण खेळतोय, तर त्या कारणास्तव ती गाणी जर वाजवली तर खूप मजा येईल. थँक्यू. बंद करतो पांडू. 12 चेंडू 28 धावा. जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहताय दिनेश सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज, कैलास सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज जो सलामीसाठी आला होता. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये किशोर पाटील, आगरी कोळी समाजाचा विक्रमादित्य. कारण जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड अजूनही स्थिर आहे, तो रेकॉर्ड अजूनही तुटला गेला नाहीये. कारण 4 सेंचुरी, 4 वेळा 100 धावेचा विक्रम किशोर पाटीलने केलेला आहे. लक्षात ठेवा, एका स्पर्धेमध्ये 100 धावा बनवणं म्हणजे काहीची गोष्ट नाही. हा पराक्रम मोहन घरतनं केला होता. हरीश पाटील, हरीश घरत मैन पर वुमेन मैन, क्या हिट, ये तो हिट काम फिट कर गया. थँक्यू डीचे. तर हरीश घरतनं हा पराक्रम केला होता, मोहन घरतनं हा पराक्रम केला होता, प्रवीण गावडनं हा पराक्रम केलेला आहे, अलंकार तरेनं हा पराक्रम केलेला आहे आणि गोडदेव संघाचा निलेश मात्रे यांनी देखील हा पराक्रम केलेला आहे एकाच स्पर्धेमध्ये 100 धावेचा. आणि नक्कीच तो विक्रमादित्य आपण किशोर पाटील हा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मात्र किशोरकडे सर्वांच्या नजर आहेत. इथे मात्र कैलासनं अफलातून खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारलेले आहे. 18 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. जवळपास 7 चेंडू आणि 19 धावसंख्येवर हा खेळतोय. 11 चेंडू शेष आहेत आणि 11 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 22. 11 चेंडू 22 धावा. थोडासा विचार घेतला जातोय, सल्ला महत्वाचा असतो, लक्षात ठेवा. मात्र हे षटक निर्णायक असेल, कारण हे षटक या सामन्याची दशा आणि दिशा दाखवेल. 11 चेंडू आणि 22 धावा. यावेळेस कट करतोय थर्ड मॅन रिझल्ट मध्ये शतरक्षक कोणताही नाहीये. जवळजवळ फ्लाइंग स्लिपचा शतरक्षक चेंडूला फील्ड करण्यासाठी पुढे येतोय. तत्पूर्वी इथे धावा पलवून काढल्या जातात. 2-3 धावा होण्याची शक्यता इथे होती, मात्र कैलासनं परत पाठवलं किशोरला. या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा, कारण प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा आल्या तरी देखील मी म्हणे संघर्ष सुरू राहणार आहे. संघर्ष शेवटपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र 2-2 धावा जरी आल्या तरी मात्र विजयाच्या दिशेने जाऊ शकेल एकसर एचा संघ. 10 चेंडू आणि 20 धावेची गरज. यावेळेस बॅकफुटला जाऊन लॉफ करतोय. एकदा वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी किशोर पाटील मात्र नाहीये, थांबवतोय कैलास, थांबवतोय. यावेळेस फ्रेश खेळाडू आहे आणि त्यासाठी तुला स्ट्राईक घेणं खूप गरजेचं आहे. या कारणास्तव आपण पाहतो किशोरला स्ट्राईक देण्याचं काम इथे केलं जातं, कारण मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता. तब्बल 25 धावा काढल्या होत्या किशोर पाटीलनं आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब घेतला होता. आणि या कारणास्तव किशोरला मात्र संधी त्या ठिकाणी कैलास मात्रेकडून दिली जाते. 9 चेंडू आणि 19 धावेची गरज. सर्वत्र शांतता. पूर्ण जर आपण विचार केला तर कुठूनही आवाज येत नाही, सर्व शांत आहेत. ही वादळापूर्वीची शांतता आहे असे आमचे पेनकर पाटीलचे शशिकांत वर्तक म्हणतायत. मात्र शोले पिक्चरचा डायलॉग नक्कीच आठवत असेल शशिकांत वर्तक, इतना सन्नाटा क्यों है भाई. या वेळेस हा सन्नाटा होता या विकेटचा, मात्र नाहीये. इथे कॅच टाकला. काय हा ही कॅच टाकली की शशिकांत वर्तक मॅच टाकली, कारण ही सर्वात मोठी विकेट होती. आता मात्र ही जी विकेट सोडलेली आहे कोलशेत संघानं, या विकेटचं भुगतान किती बघावं लागेल कोलशेत संघाला. मेघनाथ घरत मला त्या ठिकाणी होते.
प्रयत्न चांगला केला होता, एफर्ट चांगलं दाखवलं होतं, मात्र एक प्रकारे आपल्या आगरी भाषेमध्ये खाजरी सापडली होती, मात्र ती हातातून निसटली. यावेळेस सुरेख चेंडू कमबॅक करतो विकास. यावेळेस मग नक्कीच कोलशे संघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा हा विकास गोलंदाज ठरतोय. 7 चेंडू अजूनही शेष आहेत, धावा करायच्या आहेत त्या 17. 7 चेंडू 17 धावा. 17 आकड्यानं मात्र सध्या मास्टर्स क्रिकेटमध्ये खळबली मचई आहे. पेनकर पडत संघाचे शशिकांत वर्तक देखील आहेत. या 17 आकड्याने अनेकांच्या संघामध्ये खळबळी मचलेली आहे. रायभाऊ आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळेस नक्कीच या 17 आकड्यापासून थोडासा सुटतोय एकसरचा संघ. 6-16, कारण 6-17 हे समीकरण आतापर्यंत सुटलं नाहीये अनेक संघांना, मात्र इथे 6-16 शेवटचे 6 चेंडू 16 धावेची गरज. गोलंदाज कोण असेल, टेन्शन दडपण सर्व काही सुरू आहे, मात्र या टेन्शनला थोडंसं आपण लांब ठेवूया. ऐकूया आपल्या समाजाचं सुंदर असं गाणं. थँक्यू डीजे. थोडस जे टेन्शन होतं ते टेन्शन आपल्या डीजे न दूर केलं. सुमधुर गाणं आपल्यापर्यंत पोहोचवलं. पुन्हा सामन्याच्या दिशेने येतोय मित्रांनो. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, रंगारंगीण हा सामना पाहायला मिळतोय. मात्र रायाभाऊने चॅलेंज केले की एकसरे संघ सामना जिंकला तर मी डान्स करणार. काय एकसरे संघ सामना जिंकेल का? ऑन साइडला यावेळेस डीप लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका, सुरेख फटका कैलास पाटील यांच्या बॅट. दुसरी धाव तितक्याच वेगाने घेण्याचा प्रयत्न कैलासचा होता. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. समीकरण बदलतं मित्रांनो. 5 चेंडू शेष आहेत आणि या 5 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. 14 माफ करा, 5 चेंडू 14 धावा. बॉलर दिनेश आहे का? दिनेश आहे ना बॉलर? कोलशेत बॉलर कोण आहे, दिनेश का? ओके मग सांगा मला. 5 चेंडू 14 धावा. सीमा पाटील देखील जॉईन झालेत या आमच्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये. यावेळेस हा आखुडी टप्प्याचा चेंडू. बरच काही दाखवलं या चेंडूनं. कैलासनं खास करून किशोरनं विचार केला मारू की सोडू, नंतर मात्र विचार केला की नाही सोडलेला बरा, अतिरिक्त धाव मिळेल. 13 धावा करायच्या आहेत. 5-13 कुणावर येणार फेरा? ऑन साइडला मात्र फटका क्लिअर होत नाहीये. चेंडू हवेत पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. मोठा फटका खेळण्याचा वारंवार कैलास किशोर पाटील कडून प्रयत्न केला जातोय. ती क्षमता आहे, ती धमक आहे, मात्र फटका क्लिअर होत नाहीये, कारण हवेच्या विरुद्ध आपल्याला खेळायचं आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. एक मोठा फटका या सामन्यामध्ये परत आणू शकेल एकसर ए या संघाला. मात्र कोलशे संघाचा तितक्याच ताकदीचा गोलंदाज दिनेश आहे, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे. पुन्हा एकदा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, वाईटचा इशारा. या ठिकाणी आपण पाहतो यष्टीरक्षक थोडासा नाराज होतोय की यस तू टाकतोय चेंडू चुकीची टाकतोय, या धावा आपल्याला कुठेतरी बॅकफुटला टाकू शकतील. मिस्टर एक्स्ट्राची भूमिका पार पाडताना गोलंदाज दिनेश. 3-4 चेंडू
आणि 10 धावेची गरज. विकेटकडे लक्ष देऊया आपण. कोलशेत संघाच्या विकेट गेल्या होत्या त्या 3 आणि एकसर संघाच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 2. कोलशेतच्या 3 विकेट गेल्या होत्या, एकसरच्या 2 विकेट आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 4 धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 10. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो देखील एकसर ए संघानं. एका साईडला गावदेवी मातेचं गारणं गातलं जात आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता किशोरनं, मात्र चेंडू मिस होतोय आणि या निर्धाव चेंडूनं मात्र धगधग वाढते, हृदयाची धगधग वाढते. कारण ही वेळ नाहीये चेंडू मिस करण्याची, यावेळेस चेंडूला किस करण्याची वेळ आहे. मी तर म्हणेल बॅटनं. 3 चेंडू शेष आहेत, धावा करायचे आहेत त्या 10. यावेळेस ही एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. स्ट्राइक एंडला फेकी देईल का, मात्र नाहीये. चेंडू हातामध्ये थांबवतोय. 2 येतील. या चेंडूवर काय चित्र दाखवेल सामना. 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. दोन चेंडू 8 धावा. हा चेंडू मात्र निर्णायक असेल. फुल टॉस चेंडू मिस करतोय. फुल टॉस आणि ते लेग बिफोरच्या स्वरूपात गडी मात्र इथे बाद करतोय प्रल्हाद. आणि इथे मात्र या सामन्याला कलाटणी येते. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, मात्र या चेंडूवर जर एखादी धाव आली असती तर खूप अजून रोमांचकपणा वाढला असता या सामन्याचा. इथे मात्र पायचीच्या स्वरूपात किशोर बाद होतोय आणि या विकेटनं मात्र नक्कीच अनेक प्रेक्षकांना नाराज केलं. कारण कोलशेत संघाविषयी म्हणायचं गेलं आणि एकसर ए संघाविषयी म्हणायचं गेलं तर दोघांसाठी हे लकी ग्राउंड आहे. दिनेश पाटील साहेब, दोघांसाठी लकी ग्राउंड आहे. कोलशेत संघाने देखील या मैदानावर फायनल मारलेले आहे, म्हणजे मेगा फायनल पर्यंत गेलेला आहे. तर एकसर एचा संघ देखील या मैदानावर मेगा फायनल पर्यंत गेलेला आहे. त्या मनाने विचार केला आपण तर दोघांसाठी लकी ग्राउंड आहे. मात्र पांडू संघ प्रतीक्षा करतोय की कोणत्या संघासोबत आम्हाला लढावं लागेल दुसरी सेमीफायनल. एक चेंडू 8 धावेची गरज. एका चेंडूमध्ये 11 धावा देखील झालेल्या आहेत, एका चेंडूमध्ये 14 धावा देखील झालेल्या आहेत. आणि यावेळेस अशा रीतीने आपण पाहतोय तर कोलशेत संघ इथे विजयी होतोय. पुढील वाटचालीसाठी कोलशेत या संघाला शुभेच्छा देतोय. तर या स्पर्धेमध्ये दर्जेदार क्रिकेट एकसर ए संघाच्या माध्यमातून देखील खेळलं गेलं, त्याबद्दल एकसर ए या संघाचं देखील इथे आम्ही कौतुक करतोय. तर विनंती करतोय पांडू संघ आपण प्लीज टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस करूया, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर मात्र आपण मैदानाच्या दिशेने वळूया. मात्र पांडू कॅप्टन तेजकुमार राऊत प्लीज आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे.